खराचे नवनवे कारनामे आता सध्या समोर येत आहेत। बंदूखरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा, नकली साप हा खरा असल्याचा भासवायचा। बंधूबाबा खरात बाबत जासूद यांनी एक किस्सा देखील सांगितलाय। भोंदूखरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा। भोंदूखरात रिमोटवर चालणारा 15 फुटांचा साप दाखवायचा। भोंदूखरात प्लास्टिकच्या पाईपमध्ये हवा भरून एक यंत्र बसवायचा। नकली साप खरा असल्याचा भासवायचा। पोलिसांनी खराच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त केलाय। या संदर्भात खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी नकली सापाचा किस्सा सांगितला। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातामध्ये दिलेले तांदूळ खाली पडू देऊ नका असं सांगायचा। तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल असं खरात सांगायचा। भीती घातल्यानं लोक घाबरून जायचे आणि हातात ते तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे। त्यानंतर मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढ्यात आणायचा। हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यानं भक्तांना नीट काही दिसत नसायचं। घाबरलेल्या अवस्थेमध्ये भक्त असल्यानं ते हातातले तांदूळ सांभाळत एकाच ठिकाणी थांबून राहायचे। नकली साप पुढ्यात आला की मागे उभे राहा असा सांगायचा आणि नकली साप घालवायचा। खरात सापाला काळी पट्टी बांधून त्याचा फणा दिसेल अशी व्यवस्था आधीच करून ठेवायचा। तर TV9 मराठीच्या प्रतिनिधीनं या प्रकरणातील एका अज्ञात तक्रारदारासोबत संवाद साधलाय। अज्ञात तक्रारदारानं नकली सापासंदर्भात काय सांगितलं ते ऐकूयात। ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासूद यांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे। तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासूदांच्या असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होता आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काळून झाल्यावरती। अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही। ओके। आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत। हा, साप आला तर घाबरायला, बरोबर आहे? हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे। बरोबर। दिवसाचा साप बघितला, दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाची आपण मुवमेंट सांगू शकतो, रिमोटचा आहे, प्लास्टिकचा आहे, काय आहे। जासूदांनी सांगितलंय पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा, साप उभा करायचा, आता शक्ती आलेली आहे, आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार। मग त्यांचा प्रश्न असायचा, माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे, हेच प्रश्न, बाकी काय। आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा, नंतर त्याच्यातून पैसे